चला तर मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण संडे स्पेशल आहे ना, घरच्या घरी नूडल्स किंवा चाऊमिन कसं बनवायचं हे बघणार आहोत. त्यासाठी बघा, एक पातेलं घेतले, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पातेलं गॅसवरती ठेवायचं, त्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करायचं आणि मीठ टाकून घ्यायचं पाण्यामध्ये. आणि मग पाण्याला आपल्या उकळी यायला लागली की चांगली, मग त्याच्यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे. नूडल्स इथे 80% किंवा 70% शिजून घ्यायचे आहेत, पण इथे मी जास्त शिजून घेणार आहे कारण मुलांसाठी बनवत आहे ही रेसिपी, त्यामुळे. आणि मैद्याचे असतात ना नूडल्स, हवे असेल तर गव्हाच्या पिठाचे पण भेटतात, त्याचे की बनवले तरी पण चालतात बरं का. तर बघा, आता नूडल्स आहे ना मी शिजून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आहे ना आपले नूडल्स आता शिजलेले आहेत व्यवस्थित. नंतर काय करायचं मंडळी, एक चाळण घ्यायची आणि चाळणीमध्ये आहे ना असे ते सर्व नूडल्स टाकून घ्यायचे, म्हणजे त्यात सर्व पाणी जे आहे ते निघून जातं. सर्व आपण ते व्यवस्थित ते चाळून घेणार आहोत. पाणी नितळेपर्यंत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर वरतून थंड पाणी टाकायचं. थंड पाणी टाकलं की सर्व त्याचं पाणी आहे ना व्यवस्थित सर्व पाणी त्याचं निघून जातं. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं. नंतर लसूण घेतलेला आहे, लसूण एकदम बारीक कट केला आहे. अद्रक एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक शिमला मिरची घेतलेली आहे, शिमला मिरची पण आहे ना बारीक कट करून घ्यायची आहे. कधी कधी आपण घरी असं वेगळं काहीतरी ट्राय केलं का मुलं पण आवडीने खातात बरं का. तर बघा, आता आपली शिमला मिरची कट झाली. त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला आहे. कांदा पण बघा असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना कट करून घ्यायचा आहे हाफ राऊंडमध्ये. आणि नंतर असा सर्व कांदा सुट्टा करून घ्यायचा आहे. नंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची. कढई आपली गरम झाली की त्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचं थोडंसं. तेल आपलं गरम झालं की लगेच त्यामध्ये जे आपण बारीक चिरलेला अद्रक आणि लसूण होता तो टाकून घ्यायचा. नंतर लगेच त्याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची जी होती ती टाकून घ्यायची. जास्त आपण इथे परतून नाही घेणार आहोत, थोडंसंच परतायचं आहे, एक अर्धा मिनटासाठी म्हटलं तरी चालेल. आणि बघा अशा प्रकारे नंतर आपण आता त्याच्यामध्ये जे सॉसेस आहेत ते ॲड करून घेऊया. तर इथे मी रेड चिली सॉस घेतलेला आहे 1 चमचा, 1 चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे आणि 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, डार्क सोया सॉस आहे. नंतर लगेच त्यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं. हवं असेल तर तुम्ही ते जो बाजारामध्ये मसाला भेटतो नूडल्स मसाला तो टाकला तरी पण चालतो,
पण इथे मी फक्त सॉसेस टाकलेले आहे. मसाला टाकला तरी पण छानच लागतात आपले नूडल्स. आणि खरंच खूप छान झाले होते बरं का नूडल्स. खायला एकदम टेस्टी झाले होते. मुलांना खूप आवडले आणि त्यांनी एकदम आवडीने खाल्ले. कधीतरी असं वेगळं बनवलं की त्यांना पण छान वाटतं. जास्त बाहेरचं खाण्यापेक्षा आपणच घरात काहीतरी त्यांना बनवून दिलं तर ते खूप आवडीने खातात बरं का. नंतर थोडीशी आपली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि रेडी आहे आपले गरमागरम घरच्या घरी चाऊमिन किंवा नूडल्स. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा किती छान दिसतात ते आपले नूडल्स मस्तच.